नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा आपण असा विषय घेतला आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यात ज्या येणार आहेत पण अजून त्याचा तुम्हाला हासभास नाही आहे, तुमच्यापासून हिडन आहेत त्या, तर त्या गोष्टींचा आपण आज मागोवा घेणार आहोत. त्यासाठी मी इथे आधीच फाईल्स अरेंज केलेले आहेत, सो आपला थोडा टाईम पण वाचेल, आपला रीडिंग फास्ट चालू करता येईल. फाईल नंबर 1 सेन्सिटिव्हिटीचे चित्र आहे आणि त्याचा जो क्रिस्टल आहे ना तो आहे क्लिअर क्वार्ट्ज. फाईल नंबर 2 आहे ते ड्रॅमॅटिक चेंज म्हणून चित्र आहे. हा कीवर्ड ड्रॅमॅटिक चेंज आहे आणि त्याचा जो क्रिस्टल आहे तो व्हाईट ॲगेट. फाईल नंबर 3 त्याचा कीवर्ड आहे परफेक्शन आणि त्याचा क्रिस्टल आहे लापिस लाजुली. सो यापैकी एक किंवा अनेक फाईल्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. इंट्युटिव्हली सिलेक्ट करा आणि मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत, म्हणजे प्रत्येक फाईलचं रीडिंग कुठल्या वेळेला सुरू होतं त्याचे टाईम्स मेन्शन आहेत. त्यावरती तुम्ही क्लिक केलं की डायरेक्टली तुम्हाला रीडिंग पाहता येईल. सो आपण आता लगेचच स्टार्ट करूया रीडिंगला. मी क्लिअर करते इथे. फाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. ओरॅकल कार्ड्स मी ड्रॉ करते पहिल्यांदा. हा आपला टॅरो डेक आहे. फर्स्ट कार्ड जे आहे साऊथ नोटचं आहे. त्याचा मेसेज आहे डोंट लेट युअर पास्ट होल्ड यू बॅक. ही आर्कएंजल मायकल यांची कार्ड्स आहेत. फर्स्ट कार्ड आहे त्याचा मेसेज आहे टेक कंट्रोल ऑफ युअर थॉट्स. युअर थॉट्स आर क्रिएटिंग युअर रियालिटी. हॅव फेथ अँड स्टे फोकस ऑन द आउटकम दॅट यू ट्रुली डिझायर. सेकंड कार्ड आहे त्याचा मेसेज आहे एंजल्स ऑफ हिलिंग आर विथ यू. अ टाइम ऑफ हिलिंग इज अबाउट टू ब्लेस युअर लाईफ. एक्सेप्ट आर्कएंजल रायफल्स एमरल्ड ग्रीन लाईट while I enhance your strength. सिक्रेट साइन आहे नॅरो पाथ. टी लिव्स पाहूया. फर्स्ट आहे बेल अनाउन्समेंट. वेल्थ रिलेटेड काहीतरी असावं. वेल्थचं कार्ड आहे.
inkpot, problems to be resolved. Dark man, dealing or relationship with a man with a dark complexion or hair. सप्टेंबर हा महिना आलाय. लास्ट कार्ड आहे कॅरेट, ऑपॉर्च्युनिटी और विंडफॉल. Bottom of the deck, Five of Pentacles. फर्स्ट कार्ड आहे ते नाइट ऑफ स्वॉर्ड्स आहे. सेकंड कार्ड हे मास्टर, एक्स्ट्रा कार्ड आहे यामध्ये. नथिंगनेस. नाइन ऑफ पेंटाकल, राइपनेस. Six of Swords with keyword the burden. कंप्लीशनचं कार्ड आहे एक. द फूल and the vision एक कार्ड आहे. होप्स की सगळी कार्ड्स दिसतात तुम्हाला. सॉरी. एक प्रकारे आता हे तुमचं फर्स्ट जे कार्ड बघितलं ना, सिक्रेट साईन, तर हे सेन्सिटिव्हिटी दाखवतं, एक इमोशनल नेचर
आणि हे चित्र बघितल्यानंतर असं जाणवतं ना, मी फर्स्ट हे चित्र असं बघितलं ना, तर कसं जाणवलं की एखादा संत पाण्यामध्ये दगड टाकावा, तरंग उठावे, थोडंसं पाणी गढूळावं आणि कुठेतरी आपण ही तुरटी फिरवावी आणि स्वच्छ करावं, असं काहीतरी एक विचार मनात आला. सो हे सेन्सिटिव्हिटीचं कार्ड असं दाखवतं की कदाचित तुम्ही खूप इमोशनल व्यक्ती असावं. म्हणजे लहानशा गोष्टीने तुमच्या मनात विचारांचे तरंग हे बराच काळ टिकत असतील. कदाचित ते तुम्हाला तुमच्या एक मनाला हेलवून जात असतील. एक बराच काळ तुम्ही त्या गोष्टीवरती विचार करत असाल किंवा तुम्हाला ट्रिगर करणं हे बऱ्यापैकी सोपं असेल असं काहीसं दिसतंय. याचा मेसेज आपण वाचूया. याचा मेसेज, 2 मेसेज आहे त्याचे, स्पिरिच्युअल आणि फिजिकल. स्पिरिच्युअल मेसेज आहे, रिफ्लेक्ट ऑन द लाईफ गिविंग, क्लिन्झिंग, प्युरिटी ऑफ वॉटर अँड अलाव युअर सेल्फ टू गो विथ द फ्लो. फिजिकल मेसेज आहे, अ टाईम, कीवर्ड्स आहेत, द टाईम फॉर फ्लुडिटी ऑफ बोथ थॉट्स अँड ॲक्शन. Intuitively, you know what to do next. Become more sensitive to your own needs and to those of others. But try not to be oversensitive or ruled by your own emotions. असं काहीसं ह्याचा मेसेज आहे. हे तुमच्या स्वतःच्या विचाराने तुम्ही गायब करून घ्या. तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, तुम्ही एक प्रेमळ व्यक्ती असा किंवा भावूक व्यक्ती असाल, दुसऱ्याचा विचार करून कुठल्याही गोष्टींची कृती करणारी असं तुमची कदाचित सवय असू शकते. ती असू द्या, ती चांगली आहे. पण त्या विचारांनी काही वेळा, ह्या अशा विचारांनी तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, असा कुठेतरी इथे मेसेज आहे. इथे ही ओरॅकल कार्ड्स आहेत ना, ही सुद्धा त्याच दृष्टीने त्याच गोष्टीकडे निर्देश करतात. फर्स्ट कार्ड जे सांगते, डोंट लेट युअर पास्ट होल्ड यू बॅक. तुमच्या गतकाळामध्ये ज्या काही गोष्टी, घटना घडल्या असतील त्यातून तुम्ही कदाचित दुखावले गेले असाल. कारण तुमचं इथे सबकॉन्शियस माइंड किंवा हे जे बॉटम ऑफ द डेक कार्ड दाखवते आपली एक शॅडो साईड, तिथे हे 5 ऑफ पेंटॅकल्सचं द आउटसाइडर हे कार्ड आहे. म्हणजे कुठेतरी एकटे पडल्याची भावना किंवा एखाद्या व्यक्तींनी तुम्हाला एकटेपणा जाणवू देण्या इतपत काही तुमच्या आयुष्यात काही घटना घडल्या असतील. मे बी कदाचित त्या गोष्टीने एक साधारणतः हे 5 ऑफ पेंटिकलचं कार्ड हे दुःख, एक एन्झायटी किंवा एक डिप्रेस माइंड दाखवतं. सो अशी काही कंडिशन जर तुमच्या लाईफमध्ये यापूर्वी झालेली असेल किंवा काय, तर जे काही दुःख असेल ते आता ते उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. तर आता तुम्हाला ते सोडून एक तुम्हाला नवीन आयुष्याकडे अप्रोच करण्याची गरज आहे की तुमचा जो पास्ट आहे, भूतकाळ, त्याचा परिणाम हा तुमच्या आताच्या प्रेझेंटवर असा होता कामा नये, असा एक मेसेज इथे दिसतोय. तुमच्या विचारांचा कंट्रोल घ्या असं आर्कएंजल मायकल सांगतायत की एंजल ऑफ हिलिंग आर विथ यू. सो डिवाइन लव्ह तुमच्या सपोर्टला आहे. एंजल्स तुम्हाला मदत करतायत, तुमचे गार्डियन एंजल्स आहेत ते तुम्हाला मदत करतायत. तुम्हाला हिलिंग, तुमच्या मनावरती जे आघात झालेले असतील ते हील करण्यासाठी ते तत्पर आहेत, तुम्हाला मदत करण्यासाठी. सो ह्या गोष्टीतून बाहेर जेवढ्या लवकर तुम्हाला येता येईल तेवढा तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. एक मनावर कंट्रोल घेणं ही फार कठीण गोष्ट आहे, हेही बरोबर आहे. पण हा जो आहे ना, इथे त्यांनी काय एक प्रकारे अनाऊन्समेंटच केली आहे स्पिरिट्सनी की ह्या ज्या काही एक वेल्थ दृष्ट्या एक समृद्धी तुमच्या आयुष्यात येऊ घातलेली आहे. हे वेल्थचं कार्ड आहे तुमच्या आयुष्यामध्ये. एक समृद्धी तुमच्या आयुष्यात येऊ घातली आणि त्याची ही अनाऊन्समेंट आहे की आता येणारे दिवस हे खूप समृद्धीचे असतील. पण ती एक ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा विंडफॉल, जर तुम्ही त्या गोष्टीला तयार असाल, त्याचं स्वागत करण्यासाठी, ते ती खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. अदरवाईज कदाचित तुम्ही तुमच्या विचारांनी
तुमचं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, असं कुठेतरी हा मेसेज आहे. आता हे इंकपॉटचं जे आहे, इथे आपल्याला दिसते ही दौत आहे ती ही शाई संपूर्ण सांडलेली आहे. तर ही शाई म्हणजे हे आपले शब्द आहेत ना, पण ते शब्द जेव्हा रूप घेतात तेव्हा सुरुवातीला ते विचारच असतात, विचारांचंच रूप असतं ते शब्द म्हणजे. तो कुठेतरी तुमचे विचार सांडतायत, त्यांना तिथे ते जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम्स टू बी रिसॉल्व्ड, सो ते कुठेतरी आवरण्याची गरज आहे. हे जे नुकसान होतं आहे हे यांना कुठेतरी आवर घालण्याची गरज आहे, असं स्पिरिटचं म्हणणं आहे. तुमचे इतर जे कार्ड्स बघितले तर हे जे मास्टरचे कार्ड आहे ना, हा जो टॅरो डेक आहे हा ओशो झेन टॅरो आहे. तर ह्यामध्ये हे एक्स्ट्रा कार्ड आहे ओशोंचं, द मास्टर म्हणजे गुरु. आणि हे जे त्याच्या अगदी संलग्न जे कार्ड आहे ना, नथिंगनेसचं, हे हायरोफंट्स आहे. आणि हायरोफंट्स हे सुद्धा गुरुच आहेत, विजडम मेन्शन करतात. सो 2 गुरु तुमच्या स्प्रेडमध्ये आलेले आहेत. हे गुरु म्हणजे कदाचित तुम्हाला गुरूंची प्राप्ती होणार असेल असं दाखवतो. आणि हे गुरु म्हणजे हे एक प्रकारचं तुम्हाला विजडम मिळणार आहे, एक विजडम तुमच्या आयुष्यात येणार आहे. नाईट ऑफ स्वोर्ड सांगतं की या गोष्टी ज्या तुमच्या आता आयुष्यात येणार आहे ना, त्या अकस्मात येणार आहे, म्हणजे एक खूप फास्ट पेसने येणार आहेत. नाईट ऑफ स्वोर्ड हा सगळ्यात फास्ट नाईट आहे. सो या येऊ घातलेल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आता दिसत नाही आहेत, तुम्हाला त्याचा अजून मागोवा घेता येत नाही आहे, किंवा तुम्हाला त्या गेससुद्धा करता येत नाही आहेत, त्या कदाचित या गोष्टी ज्या आहेत, ज्या घटना यापुढे घडतील त्या फार फास्ट पेसने घडणार आहेत, फार अचानकपणे, अकल्पितपणे, खूप जलद गतीने या घटना घडतील, असं कुठेतरी म्हणणं. सो हे गुरु म्हणजे विजडम आणि एक प्रकारे ऐश्वर्य, वेल्थ. आपण एक गुरु ग्रह यांचा विचार केला तर आपल्या एक सगळ्या दृष्टीने एक भरभराट, ऐश्वर्य किंवा प्रॉस्पेरिटी आपण बघितली जाते गुरुग्रहावरून, ज्युपिटरवरून. सो एक दोन्ही दृष्टीने इन कंजक्शन 9 ऑफ पेंटॅकल्स हे कम्प्लिशनचं कार्ड दाखवतं की पैशाच्या दृष्टीने संपूर्ण सिक्युरिटी, ऐश्वर्याचं कार्ड आहे, फुलफिलमेंटचं कार्ड आहे, की एक पैशाच्या दृष्टीने एक पूर्ण सिक्युरिटी हे तुमच्या आयुष्यामध्ये आता येऊ घातलेली. सिक्स ऑफ स्वोर्ड हे कार्ड आहे ना, ही एनर्जी कशी आहे माहिती आहे, मर्क्युरी इन ॲक्वेरियस कुंभ राशी ही बौद्धिक राशी आणि त्यामध्ये मर्क्युरी. आपण जनरली टॅरो रीडिंगमध्ये प्रत्येक ग्रहांचा आणि त्या स्थानांचा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट बघत असतो, त्या एनर्जीज आपण बघत असतो. त्यामुळे हे जे कुंभेतला कुंभ राशीमध्ये बुध ही एनर्जी इथे आहे. सो एक नैसर्गिक बुद्धिमत्ता तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये ते एक बौद्धिक कौशल्य आहे की त्याच्या जोरावरती तुम्ही एक ही म्हणता येईल की एक 9 ऑफ पेंटॅकल जी समृद्धी दाखवते ती तुमच्या आयुष्यात सहज खेचून आणाल. पण हे विचारांचं ओझं जे आहे, 6 ऑफ स्वोर्ड्स हे एक प्रकारे पास्ट लाईफ बर्डनसुद्धा दाखवतं. सो ते जे काय आहे किंवा जे विचार आपल्याला एक पुढे जाण्यासाठी अडवून धरतात ते या कारणे दाखवले जातात. सो कुठेतरी ती बुद्धिमत्ता आहे, ते जे तुमचे जे नॅचरल गुण आहेत ते त्यामुळे जे तुम्ही अचीव करू शकता ते कुठेतरी इथे अडवले जात आहेत. स्पिरिट्सचं म्हणणं आहे की बऱ्याचपैकी तुमच्या आयुष्यामध्ये आता कम्प्लिशन येऊन घातलेलं आहे. काही एक तुमच्या आयुष्याचं चित्र आता पूर्ण होणार आहे. ज्या काही कमतरता आहेत त्या भरून निघत आहेत. एक कुठे फ्रेश स्टार्ट तुमच्या आयुष्यामध्ये होते, एक नवीन आयुष्याची सुरुवात तुम्ही अनुभवाल, एक वेगळंच लाईफ तुम्ही जगाल यानंतर. कदाचित पूर्णपणे बदलून जाईल तुमचं लाईफ, एक नवीनच सुरुवात असेल. जे काही अगोदर असेल ना ते सगळं सोडून एक नव्या दिशेनं तुमची सुरुवात असेल आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह. हे एक मिनिट, हे ह्याचं आहे
हँगमॅनचं कार्ड आहे, सॉरी, न्यू विजन हे हँगमॅनचं कार्ड आहे ॲक्च्युली. सो एक नवीन सुरुवात तर होईलच, प्लस एक तुम्ही आयुष्याकडे एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहू शकाल. तेवढं विजडम तुम्हाला डेफिनेटली येत्या काळामध्ये मिळून जाईल. एक गुरूंची प्राप्ती होईल तुम्हाला, असं काहीसं इथे दिसतंय. आणि आता 1 तारखेपासून 1 मेपासून ज्युपिटरचं हे गोचर सुरू होतं आहे वृषभ राशीमध्ये. सो मे बी काहींना तुमच्यापैकी गुरूंची प्राप्ती होईल. आणि वृषभ राशीमध्ये शुक्राच्या राशीमध्ये होत आहे. शुक्र मुळातच संपत्ती आणि ऐश्वर, एक विलासिनता यांचा कारक ग्रह आहे. सो एक ऐश्वर आणि विजडम या दोन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत. पण स्पिरिटचं सांगणं आहे की एक तुम्ही हा जो नॅरो पाथ हे जे कार्ड आहे ना, हे काय दाखवतं की तुम्ही हा मार्ग जो आहे ना तो फारच अगदी अरुंद केलेला आहे. की तिथे एक फ्लेक्झिबिलिटी म्हणतात ना, तसं नाही. जसं काही वन वे रोड कसा असतो, 2 मार्गी प्रवास नाही, फ्लेक्झिबिलिटी नाही तिथे, एक मार्गी. त्यामुळे एक वाव नाही आहे तुमच्या एक विचारांना किंवा विचारांचा जो मोकळेपणा असतो किंवा जो काय एक फ्रीडम असलं, मन जेव्हा फ्री असलं की आपण बऱ्याच गोष्टी ॲक्सेस करू शकतो. तसं एक विचारांचं फ्रीडम ह्यामुळे येत नाही. तुमचं एक माइंड कदाचित या गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळे किंवा एंगेज झाल्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा होत नाही आहे, असं कुठे देतो. हा तुमचा जो मार्ग आहे ना, हा नॅरो पाथ झालेला आहे. त्यामुळे असं काहीच ह्या बर्डनमुळे. तो इथे स्पिरिट्सचा मेसेज आहे की जास्तीत जास्त हे जे जो तुमचा प्रॉब्लेम आहे हा इथे रिसॉल्व्ह करण्याची गरज आहे. तिथे तुम्ही स्वतःहून लक्ष घालून एक सप्टेंबर महिना त्या दृष्टीने कदाचित उपयोगी पडेल. किंवा एखाद्या महिन्याची सप्टेंबर हा 9वा महिना आहे, तर कदाचित सप्टेंबर महिना किंवा एखाद्या महिन्याचा 9 तारीख किंवा मग या साधारणतः 9 आठवड्यांमध्ये किंवा असं काही गेस करता येईल एक टाईम पिरियड. सो या सिच्युएशनमधून लवकरात लवकर बाहेर येऊन तुम्ही ही जी समृद्धी आहे ना ती तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं स्वागत करा, असं इथे स्पिरिटचं म्हणणं आहे. सो ओव्हरऑल तुमचा खूप पॉझिटिव्ह स्प्रेड आहे, मेसेज चांगला आहे आणि फ्युचर चांगला आहे मेन म्हणजे. सो पाईल नंबर 1, तुम्ही स्पिरिट्सचा जो मेसेज आहे त्याचा विचार करा आणि तसं आपल्या आयुष्यामध्ये एक बदल करण्याचा प्रयत्न करा. हां, सो तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच रीडिंग पाहत राहा. फाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचे ओरॅकल कार्ड्स आपण बघूया काय येत आहे.
हे कार्ड आहे तुमचं. इथे मेसेज आहे ॲडजस्टमेंट्स आर रिक्वायर्ड. थर्ड क्वार्टर मून. तुमचं जे सिक्रेट साईन आहे ते ड्रॅमॅटिक चेंज असं दाखवतं. त्याचा मेसेज आहे स्पिरिच्युअल मेसेज आहे. ट्रेडिशनली अ बॅड ओमेन, heralding the death of kings or warning of impending disasters or attacks from the displeased gods. हा स्पिरिच्युअल मेसेज आहे. फिजिकल मेसेज आहे एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. अ बोल्ट आउट ऑफ द ब्लू. यू मे बी शेकन आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन बट देअर इज अ प्लेंटी टू लर्न. कदाचित खूप काहीतरी आयुष्याला वळण लागणारी एखादी गोष्ट आहे. एक ड्रॅमॅटिक चेंज होणार आहे आयुष्यामध्ये. ती सुरुवातीला एखादा झटका असेल पण पुढे बरंचसं काही शिकण्यासारखं असेल असं काहीतरी दाखवते. एकदम सस्पेन्स आहे. सो इथे मेसेज आहे ॲडजस्टमेंट्स आर रिक्वायर्ड. 3 कार्ड्स आले. ओके. आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे स्टेप इन टू द स्पॉटलाइट. You have a message that the world needs to hear. It's a time to share your wisdom. दूसरा है yes, you are correct. You have listened to your inner guidance and made a wise choice. Keep moving forward. तुम्ही जे काही आता करताय, ज्या गोष्टीकडे तुमची आगेकूच चालू आहे, तर एंजल्स यांचं म्हणणं आहे की ते तुम्ही योग्य मार्गावरती आहात तुमचं वाटचाल. तिसरा मेसेज आहे एम्ब्रेस युअर लाईफ पर्पज. आय एम गायडिंग यू टुवर्ड्स युअर डिवाइन लाईफ पर्पज. वॉट एव्हर मेक्स युअर हार्ट जॉयफुल इज वॉट यू आर मेन टू बी डुईंग. जे तुम्हाला आनंद वाटेल, ज्यामध्ये आनंद वाटेल ते कार्य तुम्ही करत राहा. ज्यामध्ये तुम्हाला फुलफिलमेंट वाटेल ते करा. सरप्राइज विलियन. टी लिव्ज आहे रॅम. अ स्टबर्न अग्रेसिव्ह पर्सन. इथे बघून कदाचित असं वाटतं ही आपली शॅडो साईड आहे आणि ती शॅडो साईड आहे ती एखाद्या विलनसारखी आहे. आणि त्याला कनेक्टेड हे कार्ड आलं आहे द स्टबर्न अग्रेसिव्ह पर्सन. सो कदाचित एखादी एखाद्या सिच्युएशनमध्ये आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजे की परिस्थितीनुसार बदलण्याची प्रवृत्ती असायला पाहिजे. ती कदाचित जेव्हा आपण फॉलो करत नाही तेव्हा काहीसा हा मेसेज त्या प्रवृत्तीला दिसतो. सुटेबल आहे मेसेज. करिअर संबंधी आहे. चेअर फील्ड. समवन न्यू इज एंटरिंग युअर लाईफ. एप्रिल महिना, चालू महिना महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने. ट्री. अफेअर्स विथ युअर फॅमिली. आणि लास्ट आहे एंड. वर्क अचीवमेंट अँड सक्सेस. टॅरो कार्ड पाहूया. हे पहिल्यांदाच आलंय. कम्प्लिशनचं कार्ड आहे. फाईल नंबर 1ला पण हे कार्ड आलेलं. बॉटम ऑफ द डेक पॉसिबिलिटीज. 2 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे हे पॉसिबिलिटीजचं.
फर्स्ट कार्ड आहे पोस्टपोनमेंट, 4 ऑफ स्वॉर्ड, पोस्टपोनमेंट. द क्रिएटर हे किंग ऑफ वॉन्डचं कार्ड आहे. कंट्रोल, किंग ऑफ स्वॉर्ड, 2 किंग आले तुमच्या स्प्रेडमध्ये. द न्यू विजन हे सुद्धा पाईल नंबर 1ला रिपीट झालेलं आहे. हँगमॅनचं कार्ड आहे. द मास्टर हे सुद्धा पाईल नंबर 1ला रिपीट आहे. कदाचित तुम्हाला पाईल नंबर 1 सुद्धा पाहावी लागेल असं दिसतंय. सिमिलर मेसेज असू शकतो. पॉलिटिक्स, 7 ऑफ स्वॉर्ड्स आणि पार्टिसिपेशन, 4 ऑफ वॉन्ड. असं काहीसं दिसतं आहे. ड्रॅमॅटिक चेंज हे जे कार्ड आलेलं आहे आणि खालोखाल एप्रिल महिना आहे. सो या एप्रिल महिन्यामध्ये, चालू महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी ड्रॅमॅटिक चेंज होणार आहे. काहीतरी अफलातून एखादी घटना किंवा कुठल्या तरी गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि जे आतापर्यंत तुम्हाला हिडन आहे त्या गोष्टी अजून तुमच्या समोर आलेल्या नाही आहेत, पण त्या कदाचित खूप एक कलाटणी देऊन जातील जीवनाला. आणि म्हणून इथे म्हणणं आहे स्पिरिट्सचं की ॲडजस्टमेंट्स आर रिक्वायर्ड, थर्ड क्वाड्रंट मूनचं, की त्या परिस्थितीला तुम्ही एक जुळवून घेणं हे गरजेचं आहे. पण सध्याची परिस्थिती ही तुमची ही आहे सरप्राईज विलन. सो ही तुमची जी शॅडो साईड आहे ना, ती असं दिसतं की एक तुमचं सबकॉन्शियस मे बी किंवा तुमचं स्वतःचंच मन आहे की त्यामध्ये द्वंद्व आहे, त्यामध्ये एकमत नाही आहे तुमच्यात, किंवा ती प्रवृत्ती नाही आहे सध्याच्या काळामध्ये जुळवून घेण्याची एक प्रवृत्ती नाही आहे. म्हणून हे कार्ड आहे द स्टबन अग्रेसिव्ह पर्सन. स्टबन म्हणजे जी सहसा बदलत नाही आहे, त्याच गोष्टीला तत्वांना चिकटून बसतात अशा व्यक्ती. सो कदाचित हा बदल तुमच्या करिअर रिलेटेड असू शकतो, तुमच्या व्यवसायासंबंधी किंवा तुमच्या जॉब संबंधी. एखादी व्यक्ती नवीन तुमच्या आयुष्यात येते आहे म्हणून तो कदाचित चेंज आहे का ते पाहावं लागेल. पण हे वर्क अचिव्हमेंट अँड सक्सेस म्हणजे हे डेफिनेटली करिअर संबंधीच आहे. बॉटम ऑफ द डेक 2 ऑफ पॉसिबिलिटीजचं कार्ड दाखवलं आहे. तर 2 ऑफ आपलं 2 ऑफ वॉन्डचं कार्ड आहे, सॉरी. पण ते 2 ऑफ वॉन्ड हे मार्स इन एरीज, मेषेतला मंगळ जो उच्च होतो स्वराशीमध्ये, तीही आहे. म्हणजे मंगळ हा ॲक्शनचा ग्रह आहे. आणि म्हणजे त्या एका पर्टिक्युलर आताच्या सिच्युएशनला तुम्ही कदाचित फिजिकली तयार असाल. ही तुमची शॅडो साईड म्हणजे ही तुमचं सबकॉन्शियस आहे, मेंटल सिच्युएशन आहे ही. तुम्ही फिजिकली तयार आहात, तुम्ही एखाद्या सैनिकासारखे तयार आहात त्या समोरच्या कुठल्याही परिस्थितीला झुंज द्यायला. त्यामुळे तुम्हाला पॉसिबिलिटीज आहेत, ओपन झालेल्या आहेत. पण कुठेतरी एक तुमच्या मनाचा कप्पा किंवा एक तुमची एखादी विचारांची दिशा ही इथे कुठेतरी तुम्हाला काम करण्याची गरज आहे असं इथे दाखवत आहे. असं नाही आहे की पूर्ण तुम्ही प्रॉब्लेमॅटिक काही सिच्युएशन असेल
तर तुम्ही त्या पर्टिक्युलर तुमच्या करिअरमध्ये किंवा जो काय आहे जॉब म्हणा वर्क लेवलला तुम्ही मेहनत घेताय ताकदीने, हे या कार्डवरून दिसते. तुमचा अप्रोच चांगला आहे आणि म्हणूनच तुम्हाला आर्कएंजल मायकल यांचा मेसेज आहे की येस यू आर करेक्ट, यू हॅव लिसन टू युअर इनर गायडन्स अँड मेड वाईज चॉईस, कीप मुव्हिंग फॉरवर्ड. सो तुम्ही जो अप्रोच आहे सध्या आता तुमचा फिजिकली अप्रोच आहे तो तुमचा पॉझिटिव्ह आहे आणि त्या दिशेने तुम्ही जे काही करताय ते तुम्ही करत राहा. पण एक हाही मेसेज आहे की स्टेप इन टू स्पॉटलाईट, की तुम्ही तुमच्या थोडा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. कुठेतरी एखादी भीती असू शकते किंवा एखादी एन्झायटी किंवा एखादी विचार आहेत तुमचे, काही ठराविक विचार असतील की जे चुकीचे असतील, की ते या सिच्युएशनला मॅच होत नाही आहेत. म्हणजे अंतर्बाह्य तुमचं एकमत असायला हवं. त्यामुळे हा जो सरप्राईज विलन आहे ना, हा तुमच्या आतमध्येच बसलेला आहे कुठेतरी, जो तुम्हाला थोडासा मागे खेचतो आहे. तुम्ही फिजिकली पुढे जाण्याचा प्रयत्न करताय ताकदीने, पण हा थोडासा तुम्हाला एक डायवर्ट तुमचं जे आहे एक मार्ग, त्यातून तुम्हाला थोडंसं डायवर्ट करून पाहतो. सो आर्कएंजल मायकल यांचा हाही तुम्हाला मेसेज आहे की जे तुम्हाला तुमच्या मनाला आनंद देतो आहे, जी गोष्ट तुम्हाला एक काहीतरी फुलफिलमेंट देते, कंटेनमेंट देते आहे, त्या गोष्टीकडे तुम्ही कार्यरत व्हा, ती गोष्ट तुम्ही करा. आय एम गायडिंग यू टुवर्ड्स युअर डिवाइन लाईफ पर्पज. आणि तेच कदाचित तुमचं एक सोल पर्पज असेल की ज्यासाठी तुमच्या सोलने हा जन्म घेतलेला आहे. स्पिरिट्सचं असं म्हणणं आहे की तुमचं जे काय आता एक जे तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करता, जी तुमची डिझायर आहे त्या बाबतीत त्या बाबतीत जे काय आहे ना ते बरंचसं कम्प्लिशनला आलेलं आहे. फक्त काही गोष्टी होण्याचे बाकी आहेत बस, की एक पूर्ण चित्र तुमच्या आयुष्याचं क्लिअर होईल. एक नवीन क्लिअरिटी येईल, तुम्हाला विजन मिळेल एक चांगलं तुमच्या लाईफमध्ये, एक लॉंग विजन, तुम्हाला एक दिशा मिळेल तुमच्या आयुष्याची. पण कुठेतरी एक पोस्टपोनमेंट काही बाबतीमध्ये. 4 ऑफ स्वोर्ड आहे, स्वोर्ड्स हे आपल्या विचारावरती आहेत. त्यामुळे एक विचार, तुमचे काही विचार आहेत की त्या गोष्टी थोड्या पोस्टपोन करतायत, डिले करतायत. फोर ऑफ स्वोर्ड हे ज्युपिटर इन लिब्रा ही एनर्जी आहे. आणि इथे सुद्धा द मास्टर म्हणजे गुरुच आहेत, इथे पण ज्युपिटर आहे, 2 ज्युपिटर आहे. सेम सिच्युएशन फाईल नंबर 1 मध्ये सुद्धा होते. सो एक कुठेतरी एक बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे तुम्हाला. ज्युपिटर इन लिब्रा ही एक चांगली एनर्जी आहे. ती एक कुठेतरी तुम्ही तुमच्या मनाशी एक निगोशिएट करण्याची गरज आहे. निगोशिएशनची एनर्जी आहे ज्युपिटर इन लिब्रा. आणि मग ते ते कसं करता येईल, तर किंग ऑफ वॉन्ड आणि किंग ऑफ स्वोर्ड्स. किंग ऑफ वॉन्ड एक विचारांचं बॅलन्स, मनाचं बॅलन्स माइंड आहे. किंग ऑफ वॉन्डचं एक बॅलन्स माइंड आहे आणि मनाची क्लिअरिटी आहे, विचारांची क्लिअरिटी आहे किंग ऑफ स्वोर्डकडे. तर या 2 गोष्टींनी तुम्ही स्वतःचा एक माइंड बॅलन्स करू शकता. एक जो अप्रोच आहे तुम्हाला, कदाचित तुम्ही काही गोष्टी टाळत असाल. 7 ऑफ स्वोर्ड हे पॉलिटिक्स, एक डिप्लोमसी वापरते, पण ती कधी डिप्लोमसी आपण काही गोष्टीमध्ये वापरून कठीण गोष्टी आपल्याकडे वळवून घेऊ शकतो. पण ही डिप्लोमसी कशी आहे
हे पॉलिटिक्स आहे. एखाद्या सिच्युएशनमधून आपण पळवाट काढणं किंवा ती सिच्युएशनला आपण फेस न करणं, कुठेतरी आपण त्यापासून दूर राहणं, ती रिस्क घेणं, हे जे आहे ना, टाळाटाळ करणं किंवा एखाद्या परिस्थिती फेस करताना आपण हे जे पॉलिटिक्समध्ये काय होतं, चेहऱ्यावरती मुखवटे घातलेले असतात. जे खरं जे रूप असतं ते त्या मुखवट्याच्या पलीकडे असतं. तर एंजल्स असं म्हणणं आहे की तुम्ही जे स्वतः जसे आहात ना, तसे रिॲक्ट व्हा परिस्थितीला. हा मुखवटा कुठेतरी बाजूला करण्याची गरज आहे आणि ती परिस्थिती फेस करण्याची गरज आहे. किंवा असं असू शकेल की ही जी काही आता सिच्युएशन तुमच्या आयुष्यात येणार आहे, जो काही चेंज तुमच्या आयुष्यात येणार आहे, तो तुम्हाला कंप्लीशन मिळवून देणार आहे. ती एक सिच्युएशन आहे, ती तुम्ही स्वतःहून एक प्रॅक्टिकली इमोशनली बॅलन्स होऊन जेव्हा तुम्ही ती फेस कराल, त्याला सामोरे जाल, कुठलीही एन्झायटी न ठेवता, कुठल्याही चुकीच्या विचारांचं दडपण न आणता, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जसे आहात तसे पारदर्शकपणे जेव्हा त्या परिस्थितीकडे पाहाल किंवा त्या फेस कराल किंवा ते चॅलेंज तुम्ही जेव्हा घ्याल, तेव्हा जो एंड रिझल्ट असणार आहे ना, तो हा 4 ऑफ वॉन्ड असणार आहे. 4 ऑफ वॉन्ड हे फुलफिलमेंट आहे, हे विक्ट्रीचं कार्ड आहे. सो एंड रिझल्ट हा विक्ट्री आहे. तुमच्यामध्ये ते स्ट्रेंथ आहे, ती गोष्ट तुम्हाला मिळवून इथपर्यंत पूर्णत्वाला नेण्याची. कुठेतरी एक परमेश्वराची तुम्हाला सहाय्यसुद्धा आहे. त्यासाठी एक परमेश्वरी सहाय्य मिळून तुम्हाला एक 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 वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला त्यातून तुमच्या आयुष्याकडे मिळणार आहे. परमेश्वर या प्रोसिजरमध्ये एंजल्स तुमच्या सहाय्यात आहे. इथे द मास्टरचं पण कार्ड आहे. सो एक डिवाइन सपोर्ट तुम्हाला आहे ह्या गोष्टीसाठी फेस करण्यासाठी. जी काही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आता येणार आहे, ती आता अजून हिडन आहे आणि ती आता काही बाबतीत ती एक्सपोजही नाही आहे. इनफॅक्ट हे कार्डसुद्धा काही एक्सपोज करत नाही आहेत ते. पण जी काही परिस्थिती आहे त्यासाठी जे बळ लागणार आहे ते एकवटून, एक मनाची पॉवर, एक विचारांची क्लॅरिटी तुम्ही मनात आणून जेव्हा तुम्ही ती फेस कराल, एक स्टेप इन टू द स्पॉटलाईट, तुम्ही एक स्वतः जसे आहात तसे त्या परिस्थितीला सामोरे जा. कारण इथे जो ड्रॅमॅटिक चेंजचा मेसेज आहे ना, ते सुद्धा तुम्हाला तेच सांगतो आहे. यू मे बी शेकन आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन बट देअर इज अ प्लेंटी टू लर्न. म्हणजे जे आउटपुट असणार आहे, फायनल आउटपुट, ते बरंचसं तुम्हाला काही शिकवून जाणार आहे, बऱ्याचशा गोष्टी मिळवून देणार आहे तुम्हाला आयुष्यात. कदाचित एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुमच्या आयुष्याला मिळेल तुम्हाला. एक फुलफिलमेंट मिळेल, सगळ्या गोष्टी तुमच्या अलाइन होतील लाईफमधल्या. आणि त्या दृष्टीने हा एप्रिल महिना हा महत्त्वाचा आहे. वर्क अचिव्हमेंट सक्सेस. कारण तुम्हाला हे का सक्सेसपर्यंत पोचायचं आहे तर ह्या एका ऑर्डरनेच जावं लागेल. तुम्हाला ते करावं लागेल, ते अचीव करावं लागेल. जे मिळवायचं आहे ते तुमच्या प्रयत्नांनी अचीव करावं लागेल, असं कुठेतरी ह्या स्पिरिट्सचा मेसेज आहे. सो फाईल नंबर 2, तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ही जी काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी तुम्हाला एक परमेश्वरी बळ मिळू दे, हे माझ्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहे. थँक्यू. फाईल नंबर 3, वेलकम टू रीडिंग. तुमचं परफेक्शनचं कार्ड आहे आणि तुमचे आता
टॅरो आपलं ओरॅकल कार्ड्स पाहूया आपण काय आहेत. तुमचं फर्स्ट कार्ड जे आहे, 2 कार्ड्स आहेत ती. ओके, फर्स्ट आहे हे कॉन्फिडन्स इज युअर की टू सक्सेस. हे आहे न्यू मून इन लिओ, न्यू मून इन वर्गो, अ टाइम टू गिव्ह रॅदर दॅन टेक. दिस इज अ ब्लेसिंग इन डिस्गाइज असं आर्कएंजल मायकल म्हणतात. बी पेशंट अँड हॅव फेथ दॅट युअर एंजल्स हॅव दिस सिच्युएशन अंडर कंट्रोल. व्हॉट विल कम इज फार बेटर दॅन यू डेअर टू ड्रीम. तुम्ही जे काही ठरवलं असेल, तुमच्या ज्या काही डिझायर्स आहेत त्यापेक्षा बरंच काही पटीनं तुम्हाला मिळणार आहे असं काहीतरी एंजल्सचं म्हणणं आहे. Don't settle for less. You are a child of divine and you deserve to have your dreams come true. So don't give up. तुमची आताची जी काही सिच्युएशन असेल त्यावरती एक तुम्हाला मनाची ताकद मिळवून देण्यासाठी काहीसा डिवाइनचा हा सल्ला आहे. द स्पार्कचं चित्र आहे तुम्हाला. टी लिव्स पाहूया. फर्स्ट, माउंटन, मेजर चॅलेंज टू ओव्हरकम. सेकंड आहे फ्लाय, अ पिरियड ऑफ इल हेल्थ, डिप्रेशन. थर्ड वन इज करिअर, करिअर संबंधी हा तुमचा स्प्रेड आहे. फोर्थ इज एप्रिल, म्हणजे हा महिना तुमच्यासाठी काही दृष्टीने महत्त्वाचा आहे असं दिसतं आहे. सनराईज, न्यू क्रिएटिव्ह आयडियाज, न्यू व्हेंचर, अ फ्रेश स्टार्ट. तुम्हाला या महिन्यामध्ये काहीतरी नवीन मिळवून देणार आहे. ऑगस्ट महिनासुद्धा कुठल्या तरी दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचा आहे. म्हणजे सुरुवात कदाचित एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यानचा जो पिरियड आहे त्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. क्लब, समवन विल ट्राय टू मेक यू डू समथिंग अगेन्स्ट युअर विल. इंटेन्सिटीचं कार्ड आहे. नाईट ऑफ वॉन्डचं कार्ड आहे ते.
बॉटम ऑफ द डेक स्लोइंग डाऊन. हे नाईट ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. नाईट ऑफ वॉन्ड आणि नाईट ऑफ पेंटॅकल्स अलगच आहे. एट ऑफ स्वोर्ड गिल्ट. नाइन ऑफ स्वोर्ड सॉरो. टू ऑफ वॉन्ड पॉसिबिलिटीजचं कार्ड आहे. आणि हे न्यू विजन हे कार्ड अगोदरच्या दोन्ही पाईलमध्ये रिपीट आहे. हँगमॅनचं कार्ड आहे. गोइंग विथ द फ्लो. एस ऑफ कप्स. इंटिग्रेशन. टेम्परन्सचं कार्ड आहे. आणि 3 ऑफ पेंटॅकल्स गायडन्स. होप्स की कार्ड्स सगळे दिसतात व्यवस्थित तुम्हाला. An ongoing situation reaches its conclusion, bringing a new phase or opportunity. An important bond or relationship, unity, togetherness and equality. मे बी कदाचित एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे किंवा एखादे नवीन फेज किंवा एक आयुष्याला एक वळण लागणार आहे, एक नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या इथे लाईफमध्ये येते असं कुठे दिसते. हे एस ऑफ कप्स कार्ड आहे. ते एस ऑफ कप्स एक इमोशनल एक डिवाइन लव्ह दाखवतं किंवा एक प्रेम तुमच्या आयुष्यात येणं असंही ते दाखवतं आहे. एस ऑफ कप्स. आता हे बॉटम ऑफ द डेक आहे ना, स्लोईंग डाऊनचं कार्ड. हा नाईट ऑफ पेंटॅकल आहे. हा नाईट ऑफ पेंटॅकल स्लो आहे. सो आणि अगदी त्याच्यावरतीच नाईट ऑफ वॉन्ड आहे. नाईट ऑफ वॉन्ड हा फास्ट आहे. सो एक परस्पर विरोधी दोन गोष्टी आहेत. सो अप्रोच हा तुमचा हा असायला हवा, पण ॲक्च्युली हा झाला थोडंफार तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये मे बी कदाचित एक जिथे तुम्हाला एक नवीन क्रिएटिव्ह तुम्ही एक अप्रोच असायला हवा किंवा एक नव्या पद्धतीने काहीतरी काम करायला हवं. एक कॉन्फिडन्स तुमच्या कामामध्ये असायला हवं. तर तिथे एक तुमचा स्पीड थोडासा कमी झाल्यासारखा दिसतोय त्या तुमच्या करिअरच्या क्षेत्रामध्ये. जे मिळवायचे, ज्या तुमच्या डिझायर्स आहेत तर त्या दिशेने तुमची जी गती असायला हवी जे मिळवण्यासाठी ती थोडीशी तुमची स्लो झाली. आणि तिथे तुम्हाला ॲडवाईस आहे की तिथे तुम्हाला फास्ट पेस ॲक्शनची गरज आहे. तिथे तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स एक पॅशन ठेवून मनामध्ये ते मिळवणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स इज युअर की टू सक्सेस. तो कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. आणि आता ही वेळ अशी आहे की ते एखाद्या गोष्टीवरचा विचार करण्यात किंवा त्यातून एखादे रिझल्ट्स काय मिळतं आहे किंवा त्याचे एंड रिझल्ट्स काय आहेत या गोष्टीचा विचार न करता किंवा एखादे ॲक्शन्स तुम्हाला तत्परतेने एखादे रिझल्ट्स देत आहे किंवा तशी अपेक्षा न करता रिझल्ट्स त्यातून मिळत आहेत की नाही याची अपेक्षा न करता ही वेळ अशी आहे की ही ॲक्शन करायची वेळ आहे. सो आता तुमचा पूर्ण फोकस हा त्या तुमच्या कार्यावरती असायला हवा, तुमच्या करिअरवरती असायला हवा. आणि म्हणूनच एंजल्सचं असं म्हणणं आहे की एंजल्स ही सिच्युएशन तुमची कंट्रोलमध्ये आणत आहेत. जे काही तुमचं होणार जे फ्युचर आहे ते खूप चांगलं असणार आहे.
तेव्हा डोंट गिव्ह अप असा हा त्यांचा मेसेज आहे. मे बी कदाचित एखाद्या गोष्टीचं सॉरो किंवा गिल्ट तुमच्या मनामध्ये आहे. ही 2 कार्ड्स दाखवत आहेत. पण आता 8 ऑफ स्वॉर्ड्स हे जे कार्ड आहे ना, हे ज्युपिटर इन जेमिनीचं एनर्जी दाखवतं. ते थोडंसं असं दाखवतं की एखादी गोष्ट छोटीशीच असेल पण राईचा पर्वत करणं. मे बी कदाचित त्या सिच्युएशनला काही अर्थही नसेल, पण एक आपल्या मनाची प्रवृत्ती अशी होते की आपण त्या गोष्टीवरती सतत विचार करून त्याचा काहीतरी खूप एक रूप विचारांनी त्याचा अविचार होऊन जातो, जास्त विचार करून. तसं काहीसं हे 8 ऑफ स्वॉर्ड गिल्ट दाखवत आहे. सो त्या कुठल्या तरी गोष्टींचं मे बी पास्ट ॲक्शन्स किंवा पास्ट लाईफमधल्या एखाद्या गोष्टीचं मे बी तुमच्या मनावरती कुठलं दडपण असेल, पण त्या विचारांना तसं काहीसं महत्त्व तेवढं देण्याची गरज नाही असं काही इथे दिसते, ज्यावरती ह्या ज्युपिटर इन जेमिनीची एनर्जी इथे आहे. तर एक एंजल्सचं म्हणणं हेच आहे की एक नव्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही त्याकडे बघितलं. एक लॉंग विजन तुम्हाला असायला हवी. हे 2 ऑफ वॉन्ड आहे. एक तो जो अप्रोच आहे तो एखाद्या ती गोष्ट मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी असा असायला हवा. ही जी एनर्जी आहे ती मार्स इन एरिसची आहे, मेषातल्या मंगळाची. सो तो अप्रोच हा एखाद्या सैनिकासारखा तुम्हाला असायला हवा. हा सुद्धा सैनिकच आहे. क्रिएटिव्ह अप्रोच असायला हवा. एखादं पॅशन तुम्ही मनामध्ये बाळगलं पाहिजे. एक विल पॉवर तुम्ही जिद्द आणली पाहिजे. हे इथे कुठेतरी सांगितलं. एखादा अप्रोच तुमचा हा सैनिकासारखा असायला हवा ती गोष्ट मिळवण्यासाठी. पण कुठेतरी तुमचा स्पीड कमी झालेला आहे. तुम्ही स्लो डाऊन थोडेसे झालेले आहात. त्यामुळे आता जी काही सिच्युएशन तुमच्या आयुष्यात असेल त्याच्याकडे एक नव्या दृष्टिकोनातून बघणं हे गरजेचं आहे. इनफॅक्ट ही कार्ड ही अशीच असायला हवी. सो हे जे तुमचे विचार असतील किंवा जी काही कंडिशन असेल की ती तुमच्या करिअरला पोषक नाही आहे. त्यामुळे कदाचित एक तुम्हाला थोडंसं एक मानसिक टेन्शन किंवा मे बी तुम्ही डिप्रेस फील करू शकता. एक तसे काही इमोशन्स तुमच्या मनात असतील. आणि परंतु एंजल्सचं म्हणणं असं आहे की तुम्हाला हे जे डिझायर्स आहेत ते मिळवण्यासाठी तुम्हाला बरीच चॅलेंजेस लाईफमध्ये फेस करावी लागतील. त्यासाठी तुम्हाला एक कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. हीच तुमची की आहे. तुम्ही जेव्हा स्वतः कॉन्फिडंट व्हाल तेव्हा ती ताकद तुम्ही मिळवू शकाल, ती क्रिएटिव्हिटी तुम्ही मिळवू शकाल की. आणि त्यासाठी तुम्हाला एक प्रवाहाबरोबर जाण्याची तयारी असायला पाहिजे. जे काय आहे हे मनातले जो अविचार झालेला आहे ॲक्च्युली ते त्याचा कीवर्डसुद्धा ब्लफ असा आहे. म्हणजे एखादी गोष्ट फार क्षुल्लक असेल आणि त्याचा आपण विचार करून त्याला कुठेतरी भव्य रूप देतो त्याप्रमाणे. सो तुम्ही ते मनातून काढून टाकून एक बॅलन्स माइंड करणं. टेम्परन्सचं कार्ड हे बॅलन्स माइंड दाखवतं. तुम्ही आपल्या कॉन्शियस आणि अनकॉन्शियस मनाला एक फोकसमध्ये आणून एक स्वतःला त्या गोष्टीवरती फोकस करा. तुमच्या ज्या डिझायर्स आहेत त्याच्यावरती फोकस करा. तुम्ही एक प्रवाहाबरोबर जाण्याची तयारी ठेवा. आणि जमल्यास, गरज वाटल्यास 3 ऑफ पेंटेकल्सचं कार्ड हे त्या पर्टिक्युलर कार्यक्षेत्रामध्ये जी व्यक्ती अगदी निष्णात आहे त्या व्यक्तीचा सल्ला तुम्ही घ्यावा असं कुठेतरी सुचवलेलं आहे ते एंजल्सने. थ्री ऑफ पेंटॅकल्सची एनर्जी आहे इथे. सो हिला एक मार्स इन कॅप्रिकॉन आहे जो ऑथॉरिटी दाखवते. एखादी ऑथॉरिटी पर्सन असेल की त्या गोष्टीमध्ये एक
तुमच्या करिअर रिलेटेड जिथे तुम्हाला हा प्रॉब्लेम काही फेस करावा लागत असेल, जो काही तुमची अडचण आहे, त्यामध्ये कुठली तरी ऑथॉरिटी किंवा एखादी मेंटर अशी व्यक्ती जी असेल, जी तुम्हाला त्यामध्ये गायडन्स करू शकेल, तर त्यांची मदत घ्या असं कुठेतरी सुचवलं आहे. आता हा स्पार्क हे जे आहे कार्ड, याचा मला कनेक्शन काही कळत नाही. मी जरा आपण बुकलेट पाहूया. सो द स्पार्क, अ फ्लॅश ऑफ इन्स्पिरेशन. सो बरोबर, इन्स्पिरेशन, एक विल पॉवर, आपल्याला इन्स्पिरेशन असण्याची गरज आहे मूव्ह होण्यासाठी. सो त्याच्याशी रिलेटेड कार्ड आहे स्पार्क. द फ्लॅश ऑफ इन्स्पिरेशन, युरेका मुवमेंट, म्हणजे एखादी गोष्ट अचानक सुचली आणि म्हणूनच मे बी न्यू क्रिएटिव्ह आयडियाज, न्यू वेंचर्स, अ फ्रेश स्टार्ट करण्याची गरज आहे असं एंजल्सचं म्हणणं आहे. की कुठेतरी एक नवीन आयडिया जे तुम्हाला अडलं आहे, जिथे कुठे तुम्ही अडलात त्या कामामध्ये किंवा करिअरमध्ये, ज्या तुमच्या कामामध्ये जिथे कुठे तुम्हाला हा स्ट्रेस जाणवतो आहे, तिथे तुम्ही एक नवीन आयडिया वापरा, एक न्यू वेंचर, फ्रेश स्टार्ट करा असं कुठेतरी इथे म्हटलं आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड हा स्पार्क, द फ्लॅश ऑफ इन्स्पिरेशन, युरेका मुवमेंट, अ मॅच इन अ डार्क, हे कीवर्ड्स आहेत. द फ्लॅश पॉईंट, द थिंग दॅट सेन्स इव्हेंट इन मोशन. अशी कुठली गोष्ट की ज्यामुळे तुम्ही एका मोमेंटमध्ये याल. ही जी गती तुमची कमी झालेली आहे ना, तर इथे कुठेतरी स्पीड घ्याल तुम्ही त्या कामामध्ये, तुमच्या अप्रोचमध्ये स्पीड येऊ दे असं इथे म्हटलं आहे. त्याचेच म्हणून हा स्पार्क आहे. सो पॉईंट नंबर 3, तुमच्या करिअरमध्ये जिथे कुठे तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल, जिथे ज्या काही कारणांमुळे तुमच्या कामातला एक थोडासा अप्रोच कमी झालेला आहे, एक गती कमी झालेली आहे, एक थोडंसं तुम्हाला डलनेस आलेला आहे, एक डिप्रेस माइंड फील करताय तुम्ही, तर तिथे तुम्ही एखाद्या मेंटरची मदत घ्या. त्या क्षेत्रामध्ये जी ऑथॉरिटी पर्सन असेल त्याचं एक मत घ्या. त्यांच्याकडून काही शिकायला मिळतं आहे का पुढे जाण्यासाठी, तो विचार करा. एक नव्या जोमाने, एका नवीन क्रिएटिव्ह आयडिया घेऊन तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि थोडा स्पीड धरण्याचा प्रयत्न, एक क्रिएटिव्हिटी, एक कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये जागवण्याचा प्रयत्न करा. कारण एंजल्स हे तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे ही जी परिस्थिती आणि हा जो एप्रिल ते ऑगस्ट हे जे महिने आहेत, म्हणजे पुढेचे हे 4 महिने, जवळजवळ एप्रिल आपला अर्धा निघून गेलेला आहे, पुढचे हे 4 महिने जे आहेत हे कदाचित तुमच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. की इथे तुम्ही एक जोरदार मेहनत करण्याची गरज आहे असं काहीसं म्हणणं आहे इथे. कदाचित करिअरमध्ये असंही असू शकेल की कोणीतरी व्यक्ती तुमच्याकडून तुमच्या मनाविरुद्ध काम करून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं फ्री विल वापरता येत नाही आहे. आणि त्यामुळे हा कदाचित हे दुःख तुम्हाला फेस करावं लागत असेल. तर तिथे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरून तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला जे काही सांगत असेल, जे काही करा, ते किती फ्रुटफुल आहे किंवा तुमचे जे गोल्स आहेत, तुमचं डिझायर्स आहेत, त्याकडे नेणारे आहेत की नाही याचा जरा एक शांतपणे विचार करण्याचा प्रयत्न, एक दूरदृष्टी ठेवून तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा. जर त्या गोष्टी फ्रुटफुल असतील तर त्या पुढे नेण्यास काहीच हरकत नाही. किंवा मग एखाद्या ऑथॉरिटी पर्सन, म्हणजे मे बी तुमच्या बॉसेसना किंवा सिनियर्सना सांगून तुम्ही या गोष्टीवरती एक सगळ्या गोष्टी बॅलन्स करून, म्हणजे एक काही एंड रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतात का तुम्ही पहा.
सो ओव्हरऑल हा गायडन्स आहे. फाईल नंबर 3. जर तुम्हाला माझं रीडिंग आवडलं असेल, एन्जॉय केलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशीच भेट देत राहा, असंच रीडिंग पाहत राहा. थँक्यू.